फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। सदर प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीचा विवाह तिच्या आईवडिलांनी लावून दिला होता। पीडितेचा नवरा कामावर गेल्यानंतर आरोपी हा तिच्या घरासमोर घुटमळत असताना पीडितेने त्याला एके दिवशी घरी चहासाठी बोलवलेले असताना अचानक आरोपीने तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले। त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले असे सरकार पक्षाचे म्हणणे होते। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता। त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांच्या समोर झाली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात पीडिता ही आरोपीवर एकतर्फी प्रेम करत होती व तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती। ती रोज आरोपीला 30 ते 40 वेळा फोन करत होती व आरोपीला व्हॉट्सअप मेसेज पाठवत होती। सदरची बाब तिच्या पतीस आणि सासूस लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तिच्या आई वडिलांकडे पाठवून दिले। आई वडिलांच्या दबावामुळे सदरची फिर्याद दाखल झाली होती। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट S.N. देशमुख यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट ट्विंकल कोठवडेकर यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।